आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. आता या अगोदरच्या इयत्तेमध्ये तुम्ही सजीवांची काही लक्षणं शिकलेली आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे नॉन लिव्हिंग पेक्षा कोणकोणत्या गोष्टीमध्ये डिफरंट आहे. एक आहे ग्रोथ, सजीवांची काय होते, वाढ होते. त्यानंतर रेस्पिरेशन, सजीव काय करतात, श्वसन करतात, बरोबर. त्यानंतर डेथ, सजीवांना एक विशिष्ट कालावधीनंतर काय येतो, मृत्यू येतो. त्यानंतर रिस्पॉन्सिव्हनेस, चेतना क्षमता असेल. आणि त्यामध्येच एक गुणधर्म आपण पाहिला होता, सेल्युलर स्ट्रक्चर, की सजीव हे कशाचे बनलेले आहेत, पेशींचे बनलेले आहेत, बरोबर. तर ती नेमकी पेशीची रचना कशी आहे, ते सेल्युलर स्ट्रक्चर कसं आहे ते आपल्याला या लेक्चर मधून समजून घ्यायचं आहे. आणि दुसरा शब्द आहे मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे तर त्यांना आपण सूक्ष्मजीव म्हणतो. आणि सामान्यपणे बॅक्टेरिया असतील, जीवाणू, व्हायरसेस, विषाणू, तर यांचा समावेश आणि काही प्रकारचे पॅथोजन्स असतात की त्यांचा समावेश आपण कशामध्ये करत असतो, मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये करत असतो. आता सर्वप्रथम आपण सेल काय आहे ही कन्सेप्ट या ठिकाणी समजून घेऊ. आता एक लक्षात घ्या, आपल्या लाईफ मध्ये बऱ्याचशा प्रोसेस आहेत. रेस्पिरेशन आहे, श्वास घेताना आपण ऑक्सिजन वायू शरीरात घेत असतो. आणि इनहेल म्हणजे बाहेर श्वास सोडताना, उच्छवास करताना कोणता वायू, CO2 है ना. म्हणजे ऍक्च्युअल पूर्णपणे CO2 नसतो, त्यामध्ये फक्त 4% CO2 असतं. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस वाटतं की आपण श्वास घेतो म्हणजे ऑक्सिजन घेतो, फक्त ऑक्सिजन घेतो का आपण, नाही. ऑक्सिजन रिच एअर घेत असतो आपण, कारण हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, 21% आहे फक्त. आणि श्वास सोडताना जरी आपण म्हणत असो की CO2, आपण श्वास सोडताना CO2 वायू बाहेर पडतो, पण तसं आहे का, नाही. रिएलिटी काय आहे की श्वास सोडताना त्यामध्ये फक्त 4% CO2 असतो, हे लक्षात. बाकी CO2 युक्त हवा असते ते, है ना. त्यामध्ये काही प्रमाणात जलबाष्प सुद्धा आपल्या नाकावाटे, है ना, या ठिकाणी आपण श्वसन प्रक्रियेत बाहेर टाकत असतो. मग आता हे जे रेस्पिरेशन आहे, एक्सरेशन म्हणजे काय, उत्सर्जन, बरोबर. त्यानंतर डायजेशन म्हणजे काय, पचन असेल. ह्या जेवढ्या काही आपल्या बॉडीमध्ये प्रोसेस व्हायल्यात ना, हे ऍक्च्युअल आपल्या बॉडीमध्ये जरी होत असतील, परंतु या सर्वांचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक जर कोण असेल तर ते कोण असतो, पेशी असतं, सेल असतं. इथे लक्षात, आपण जे अन्न खायलो हे कोणासाठी खायलो, प्रत्येक पेशीसाठी. इथे लक्षात, कारण तुम्हाला माहित असेल की पेशीमध्ये आपण जेव्हा अन्न खातो ना, तर पचन संस्थेमध्ये, मला सांगा, पोटाला अन्न लागतंय का, नाही. डायजेस्टिव्ह सिस्टीम थ्रू अन्नाचं पचन होतं आणि पचलेल्या अन्नाचे विद्राव्य घटक म्हणजे डायजेस्टिव्ह पार्टिकल तयार होतात, ते रक्तात शोषले जातात आणि रक्तामार्फत हे अन्न शरीराच्या प्रत्येक पेशीला पुरवलं जातं. म्हणजे याचा अर्थ आपण जे अन्न खायलो ते आपल्यासाठी खायलो का, नाही, तर आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीसाठी अन्न लागतं. आपण म्हणतो की श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता आहे. श्वास आपण घेलो, जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता नाहीये. ऑक्सिजनचे काही सजीव असे पण आहेत की जे ऑक्सिजन शिवायही जगू शकतात. पुढच्या इयत्तेमध्ये तुमच्या लक्षात येईल की त्यांना एनारोबिक म्हणतात. काय म्हणतात, एनारोबिक म्हणजे ऑक्सिजन शिवायही ते जगतात. याचा अर्थ जगण्यासाठी ऑक्सिजनच लागतो असं आहे का, नाही. तर हे ऑक्सिजन सुद्धा कशासाठी लागतं, जे अन्न आपण खातो ना ते अन्न ऑक्सिडाइज करण्यासाठी. काय करण्यासाठी, ऑक्सिडाइज म्हणजे अन्नाचं ऑक्सिडीकरण करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, ऑक्सिजनची. म्हणजे पहा, जे आपण अन्न खायलो, अन्नाला मी ग्लुकोज म्हणू, C6H12O6. त्यानंतर श्वास घेताना कोणता वायू घेतला आपण, ऑक्सिजन. तर या ऑक्सिजनच्या मदतीनं
जे अन्न आहे ना हे ब्रेकडाऊन होतं आणि यापासून तयार होतो कार्बन डायऑक्साईड आणि काय तयार होतो वॉटर म्हणजे H2O जलबाष्प आणि प्लस यामध्ये आपल्याला मिळते पहा एनर्जी. ही एनर्जी म्हणजेच एटीपी. किती एटीपी भेटतात? एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल जर असेल, आता ही रिॲक्शन बॅलन्स करताना मला इथं 6 हा कोएफिशियंट वापरावा लागेल. आता ही रिॲक्शन बॅलन्स होते तर लक्षात घ्या एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल पूर्णपणे ऑक्सिडाइज होण्यासाठी 6 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल लागतात. हे पेशीमध्ये होणारं काय आहे? सेल्युलर रेस्पिरेशन आहे. म्हणजे आपण जे श्वास घ्यायलो याचा अंतिम जर आपण फायदा पाहिला तर हा पेशीला. आपण जे अन्न खायलो ते सुद्धा कुठे चाललं? पेशीपर्यंत चाललं. फूड ऑक्सिडाइज होऊन आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. कशाच्या स्वरूपामध्ये? एटीपी म्हणजे ऍडिनोसाइन ट्राय फॉस्फेट है ना, असं एटीपी आहे. पुढे आपण बघणार आहे की पेशीमध्ये एक ऊर्जा केंद्र असतं पहा, ज्याला तंतू कणिका म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणत असतो. तिथं हे एनर्जी जनरेशनचं काम चालत असतं. आणि हे जे आपल्यासाठी काय झाले? टाकाऊ पदार्थ झाले. आणि जेव्हा आपण उच्छवास सोडतो अर्थातच पेशीमधून जे घटक बाहेर पडतात ते कोण आहे? कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. येते लक्षात? मग आता इतक्या तुमच्या लक्षात आला असेल की जे काय चालू आहे हे आपल्यासाठी चालू आहे का? नाही, तर आपल्या पेशीसाठी चालू आहे. पहा, तुम्ही एक रोगाचं नाव ऐकलं असेल, कॅन्सर, कर्करोग. पेशीची अनियंत्रित आणि अमर्याद वाढ. म्हणजे याचा अर्थ काय झाला की पेशीची वाढीची सुद्धा काय पाहिजे? मर्यादा. पहा, आपली जी ग्रोथ झाली, वाढ झाली, लहानाची जी मोठे झालो, हे कशामुळे झालं? कारण एका पेशीपासून 2 पेशी, 2 पेशीपासून 4 पेशी, ही जी पेशी विभाजन आहे ज्याला सेल डिव्हिजन म्हणतो है ना, हे सेल डिव्हिजन बॉडीसाठी आवश्यक आहे, पण त्याला काही मर्यादा सुद्धा असतात. आपल्या शरीरामध्ये तुम्हाला माहिती आहे का, सातत्यानं नवीन नवीन पेशी तयार होत आहे. काही पेशी या मृत पावत आहेत. जसं की आपल्या रक्तामधल्या आरबीसी, डब्ल्यूबीसी ह्याच्या पेशी असतात ना, त्यांना एक विशिष्ट कालावधी आहे. विशिष्ट कालावधीनंतर त्या काय होतात? नष्ट होतात. येते लक्षात? मग प्रश्न आहे की ओव्हरऑल आपलं अस्तित्व कोणामुळे आहे? तर कोणामुळे आपलं अस्तित्व? पेशीमुळे. पेशी आहे तर आपण आहोत. लक्षात आलं? मग आता लक्षात घ्या, इथं तुम्हाला दिलेलं आहे ही आपली बॉडी आहे. बॉडी कशी तयार होते बरं? अनेक ऑर्गन सिस्टीम एकत्र येऊन. अनेक ऑर्गन सिस्टीम कशी तयार होतात? अनेक ऑर्गन एकत्र येऊन. अनेक ऑर्गन जे तयार झाले कशापासून तयार झाले? टिश्यू पासून. आणि टिश्यू हे कशापासून तयार झाले? सेल पासून. म्हणजे सर्वात लहान रचनात्मक, कार्यात्मक, पायाभूत घटक जर आपल्या शरीराचा कोण असेल तो कोण आहे? सेल आहे, पेशी आहे. आणि म्हणून त्याची व्याख्या करताना इट इज फंडामेंटल, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांचा रचनात्मक, कार्यात्मक, पायाभूत एकक हे कोण आहे? सेल आहे. कॅरी आउट ऑल लाईफ प्रोसेस. आपल्या जीवनामध्ये जेवढ्या काही लाईफ प्रोसेस आहे ते डायजेशन असेल, पचन, रेस्पिरेशन असेल, एक्सक्रेशन असेल, उत्सर्जन. बरोबर? आपल्या शरीरामध्ये रक्त सतत वाहतं, त्याला आपण ब्लड सर्क्युलेशन म्हणू. बरोबर आहे का? तुम्ही कोणतीही प्रोसेस घ्या, सजीवांच्या वनस्पतीमध्ये सुद्धा जर पाहिलं आपण तर ट्रान्सपोर्टेशन, ट्रान्सपिरेशन, रूट प्रेशर अशा अनेक प्रक्रिया असतात. म्हणजे सर्व प्रकारचे ज्या जीवनाला आवश्यक असणाऱ्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेस घडून आणण्याचं काम कोण करत असतं? सेल करत असतं. आणि म्हणून लक्षात घ्या की अनेक सेल एकत्र येऊन टिश्यू तयार करत असतात, उती. बरोबर? अनेक टिश्यू एकत्र येऊन काय तयार करतात? ऑर्गन तयार करतात. जसं की डोळा हे एक ऑर्गन आहे. बरोबर? एखादं लिव्हर घेतलं आपण, यकृत, हे सुद्धा काय आहे? ऑर्गन आहे. अनेक ऑर्गन एकत्र येऊन काय तयार करतात? ऑर्गन सिस्टीम.
जसं की पहा, डायजेस्टिव्ह ग्लँड्स आणि जे डायजेस्टिव्ह ऑर्गन आहे, ओसेफेगस, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, है ना, बाईल असेल, सॉरी त्याला गॉल ब्लॅडर सिक्रेट करतो. तर असे हे सर्व मिळून एक आपली पचन संस्था तयार करतात. पचन संस्थेची सुरुवात कुठे होते? तोंडापासून, है ना, लहान आतडे, जठर, मोठे आतडे, स्टमक म्हणत असतो आपण. म्हणजे अनेक अवयव एकत्र येऊन काय तयार करतात? अवयव संस्था. त्याला आपण काय म्हणू? ऑर्गन सिस्टीम. आणि अशा अनेक ऑर्गन सिस्टीम एकत्र येऊन काय तयार होत असते? बॉडी, म्हणजे आपलं शरीर तयार होत असतं. ओव्हरऑल तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या जीवनाचा सर्वात महत्वाचा जर पायाभूत घटक काय असेल तर ते काय आहे? सेल. खाऊ घालायचा असेल तर कोणाला? सेलला. ऑक्सिजन द्यायचा आहे कोणाला? सेलला. येते लक्षात? श्वास सोडताना कार्बन डायऑक्साईड जो बाहेर पडायला, जलबाष्प बाहेर पडायला, हे काय आहे? पेशीचं एक प्रकारचं उत्सर्जन आहे. म्हणजे आपल्या बॉडीच्या सर्व प्रकारच्या बायोकेमिकल रिॲक्शन ह्या कुठं होतात? सेलमध्ये होतात. मग आता या सेलचा शोध एकदम लागला का? तर नाही. सर्वात अगोदर जर पाहिलं आपण तर रॉबर्ट हुक नावाचे शास्त्रज्ञ आहेत. सन 1665 मध्ये त्यांनी सर्वप्रथम जिवंत पेशीचं निरीक्षण केलं आहे ना. माहिती असेल तुम्हाला कॉर्क, है ना, तर जे रबराच्या पेशीचा जो एक भाग असतो त्याचं त्यांनी काय केलं? ऑब्झर्वेशन केलं. आणि त्यामध्ये त्यांना मधमाशाच्या पोळ्याप्रमाणे काय दिसले? हेक्सागोनल कंपार्टमेंट दिसले. आणि त्या कंपार्टमेंटला त्यांनी काय नाव दिलं? सेल. सेला म्हणजे काय? लिव्हिंग रूम, है ना. तर त्या लॅटिन शब्दावरून काय नाव पडलेलं आहे? सेल हे नाव पडलेलं आहे. आणि म्हणून सेल ही टर्म कोणी डिराईव्ह केली? तर तुम्ही कोणाचं नाव घेणार? रॉबर्ट हुक. जिवंत पेशीचे सर्वप्रथम निरीक्षण. त्यानंतर पुढे जर पाहिलं आपण तर एम.जे. स्लेडन आणि थिओडर स्कॉम हे दोन वैज्ञानिक आहेत. त्यांनी एकत्रितपणे काय फॉर्म्युलेट केली? फॉर्म्युलेट सेल्युलर स्ट्रक्चर थेरी, है ना. वाटल्यास सेल्युलर स्ट्रक्चर इथं काय तुम्ही? थेरी. तर ही थेरी त्यांनी या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केली. कोणत्या वर्षी? 1838, है ना. 1838 या इयर मध्ये त्यांनी पेशींच्या रचनेसंदर्भात एक थेरी फॉर्म्युलेट केली. आणि त्यांच्यानुसार काय म्हणणं आहे त्यांचं? की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ सेल which is the fundamental component of all living organism. म्हणजे सर्व सजीव हे पेशीपासून बनलेले आहे. हा सिद्धांत सर्वप्रथम कोणी मांडला? एम.जे. स्लेडन आणि थिओडोर स्कॉम. आणि म्हणून सेलला त्यांनी काय कन्सिडर केलं? फंडामेंटल कंपोनंट. पुढचे वैज्ञानिक आहे रुडॉल्फ वर्चो. यांनी 1885 मध्ये काय सांगितलं? ऑल सेल्स आर फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. पुढे वैज्ञानिकांना एक प्रश्न पडला की या पेशींची निर्मिती कशी होते. आणि त्या संदर्भात संशोधन कुणी केलेलं आहे? रुडॉल्फ वर्चो. आणि त्यांनी जी स्टेटमेंट किंवा थेरी मांडली त्यांच्यानुसार ऑल सेल्स आर फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजे पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीपासूनच नवीन पेशींचा काय होतो? जन्म होतो. मी तुम्हाला एक पद्धत सांगितली पहा. कोणती? सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन म्हणजे काय? पेशी विभाजन, हा ना. सेल डिव्हिजन म्हणजे काय? पेशी विभाजन. पहा, एक विशिष्ट कालावधीनंतर काय होते माहितीये का? की आपल्या शरीरातल्या पेशीत ना तर एका पेशीपासून दोन पेशी तयार होतात. लक्षात आलं का? आणि एका पेशीपासून दोन पेशी तयार होणे या प्रोसेसला काय म्हणायचं? पेशी विभाजन, सेल डिव्हिजन. आणि याच आधारावर रुडॉल्फ वर्चो यांनी काय सांगितलं? की सर्व पेशींचा जन्म हा कशापासून होतो? प्री एक्झिस्टिंग सेल म्हणजे पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीपासूनच होतो. त्यानंतर अँटन व्हॅन लुईनहोफ हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी 1673 या वर्षी काय कन्स्ट्रक्ट केला? एक मायक्रोस्कोप, है ना. म्हणजे पेशींचं निरीक्षण करण्यासाठी मायक्रोस्कोप सर्वप्रथम कोणी तयार केलं? असा प्रश्न जर तुमच्या मनात असेल
तर निश्चितच ते वैज्ञानिक कोण आहे? अँटन वॉन लुईनहोफ। आणि इथे दिलंय पहा, फर्स्टली ऑब्झर्व द बॅक्टेरियल प्रोटोझोन सेल्स। आणि सर्वप्रथम त्यांनी काय केलं, जे जीवाणू आहेत किंवा आदिजीव आहेत प्रोटोझोन, तर यांच्या सेलचं त्यांनी निरीक्षण केलं। ओके, सो असा प्रश्न विचारला की सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्यानं, मायक्रोस्कोपच्या साहाय्यानं पेशींचं निरीक्षण सर्वप्रथम कोणी केलं? तर अँटन लुईनहोफ। आणि दुसरा प्रश्न की त्यांनी कोणत्या प्रकारच्या पेशीचं निरीक्षण केलं होतं? तर बॅक्टेरियल आणि प्रोटोझोन सेल, म्हणजे जे जीवाणू आणि आदिजीव आहे यांच्या पेशींचं त्यांनी निरीक्षण केलं होतं। फायनली आपण बघणार आहोत मेजरमेंट ऑफ सेल। आता ह्या ज्या पेशी असतात ना, त्यांचं एक वैशिष्ट्य आहे बघा, हे आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो का? नाही। काही पेशी बघू शकतो, जसं एखाद्या प्राण्याची अंडी असेल, ही अंडी सुद्धा काय आहे? एक सेलच आहे। लक्षात आलं? म्हणजे काही सेल आपण डोळ्यांनी बघू शकतो, परंतु आपल्या शरीरामध्ये अतिशय सूक्ष्म अशा काय आहेत? बऱ्याच प्रमाणात सेल्स असतात। जसं की मी तुम्हाला सांगितलं की पेशींचं डायमीटर असेल, लेंथ असेल, जे काही मेजरमेंट असतील, तर त्या संदर्भात काही सूक्ष्म एकत्व आपल्याला माहित पाहिजे, कारण फार थोड्या पेशी आहेत की ज्यांना आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो। आता आरबीसी, डब्ल्यूबीसी ह्या अशा काही सेल्स आहेत रक्तातल्या किंवा आपल्या शरीरातल्या, जसं की आपली स्किन घेतली, स्किन मधली जर आपल्याला लहान पेशी पाहिजे असेल, वनस्पतीच्या पानामधल्या पेशी पाहायचं असेल, तर हे डोळ्यांनी दिसू शकतं का? नाही। यासाठी आपल्याला वापरावा लागतो मायक्रोस्कोप। आणि तो पण कोणत्या प्रकारचा? मायक्रोस्कोपचे बरेच प्रकार असतात, जसं की आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कोणता मायक्रोस्कोप लर्न करणार आहोत? कंपाऊंड मायक्रोस्कोप, बरोबर? कंपाऊंड मायक्रोस्कोप असतात, याच्याही पेक्षा पाहिजे असेल तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असतात, बरोबर? तर हे वेगळ्या प्रकारचे मायक्रोस्कोप आहेत। मग आता पेशींचा आकार हा एखाद्या वेळेस मिलीमीटर मध्ये असू शकतो। कशामध्ये असू शकतो? मिलीमीटर। ओके, मिलीमीटरला काय म्हणायचं? एमएम। आता मिलीमीटर म्हणजे किती मीटर? तर 10⁻³ मीटर। म्हणजे मीटरला आपण 1000 मीटरचा 1000वा भाग घेतला आपण, तर काय होतं? ते मिलीमीटर असतं। आता हे मिलीमीटर जे पहिलं एक पाहिलं, दुसरं आहे पहा मायक्रोमीटर। काय आहे? मायक्रोमीटर। मायक्रोमीटरला पहा म्यू एम असं लिहितात, हे यू सारखं दिसतं पण त्याला काय म्हणायचं? म्यू म्हणायचं। सो मायक्रोमीटर पहा, एक मायक्रोमीटर जर घेतला आपण तर तो आहे 10⁻⁶ मीटर। किती घ्यायचा? 10⁻⁶ मीटर। जर आपण नॅनोमीटर घेतला, काय घेतला आपण? नॅनोमीटर, तर नॅनोमीटर हे त्यापेक्षाही लहान आहे। नॅनोमीटर म्हणजेच काय? 10⁻⁹ मीटर। पण लक्षात घ्या, इथं आपण 10⁻⁻³ घेतला म्हणजे काय? त्याचा अर्थ की आपल्याला मीटरला कितीने भागायचं आहे? 1000 ने भागायचं आहे, बरोबर? इथं 10⁻⁶ म्हणजेच यामध्ये आपल्याला कितवा भाग घ्यायचा आहे? मीटरचा 10 लाखवा भाग घ्यायचा आहे। लक्षात दिलं का? म्हणजे आपण अतिशय छोट्या छोट्या एककाकडे चाललो, येते लक्षात? तर अशा पद्धतीची 3 एकक, मिलीमीटर, मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर, तर यांचं एक्झॅक्ट मेजरमेंट तुम्हाला माहित पाहिजे। मिलीमीटर म्हणजे सांगा किती? 1 मिलीमीटर म्हणजे किती? 10⁻⁻³ मीटर। 1 मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁻⁶ मीटर। आणि 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर। यामध्ये आणखी एक पहा एंगस्ट्रॉम। तर एंगस्ट्रॉम म्हणजे काय माहितीये का? 10⁻⁻10 मीटर। त्यानंतर यामध्ये पिकोमीटर सुद्धा आहे। पिकोमीटर म्हणजे 10⁻⁻12 मीटर। पण हे लागत नाही, फक्त तुम्हाला एक इंट्रोडक्शन साठी सांगितलं मी, एंगस्ट्रॉम आणि पिकोमीटर। मात्र तुम्हाला हे 3 सध्या लक्षात ठेवायचे।
ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपची रचना आणि पेशींचे अवयव काय आहेत लक्षात घ्या. आपल्या जसे शरीराचे अवयव आहेत तसं पेशींना सुद्धा काय असतात, अवयव असतात. आणि पेशींचे पण दोन मुख्य प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक म्हणजे आधी केंद्रकी आणि युकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकी, जी की विकसित पेशी असते है ना. यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये अॅनिमल सेल असो का प्लांट सेल, या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके.